नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। 27 आणि 28 डिसेंबरला पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलाय। ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गुलाबी थंडीला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हवामान विभागाने सुद्धा 27 आणि 28 डिसेंबरला पावसाची शक्यता राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वर्तवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे जी गुलाबी थंडी आलेली होती ती थंडी कुठेतरी कमी होताना आपल्याला एक चित्र पाहायला मिळते आहे। एकंदर जर आपण परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये आता गहू, हरभरा अशा प्रकारची पिकं आहेत आणि अशा प्रकारे जर ढगाळ वातावरण निर्माण झालं तर या पिकांवर सुद्धा त्याचा विपरीत असा परिणाम होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे माणसांवर सुद्धा या कमी जास्त होणाऱ्या थंडीचा परिणाम होताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।